अधिक 2 अधिक अधिक 8। इथं दोन्ही संख्यांची चिन्हे समान आहेत म्हणून या दोघांची बेरीज करायची आणि येणाऱ्या उत्तराला समान असलेलं चिन्ह द्यायचं। 2 अधिक 8 बेरीज आली 10 आणि या दोन्ही संख्यांचं चिन्ह कोणतं आहे तर प्लस आहे म्हणून इथं येणाऱ्या उत्तराला प्लसचं चिन्ह द्यायचं। अधिक 10 हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं, फक्त 10 असं सुद्धा आपलं उत्तर येतं। आता इथं बघा -5 अधिक -3। आता दोन्हीकडे वजा चिन्ह आहेत आणि यांची आपल्याला बेरीज करायची म्हणून दोन्ही संख्यांची चिन्हे जर वजा असतील तर त्यांची बेरीज करतात आणि येणाऱ्या उत्तराला समान असलेलं चिन्ह देतात। -5 अधिक -3 उत्तर आलं -8। इथं या दोघांची बेरीज केली आणि उत्तराला समान असलेलं चिन्ह दिलं। आता -23 अधिक 18। आता या 18ला चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं तर प्लसचं असतं। चिन्हे जर वेगवेगळे असतील तर या संख्यांची बेरीज करताना या चिन्हांचा विचार न करता त्यांची वजाबाकी करावी। 23 मधून 18 गेल्यावर किती राहतात तर 5 राहतात आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यावं। इथं मोठी संख्या कोणती आहे तर 23 आहे आणि 23ला चिन्ह कोणतं आहे वजा आहे म्हणून आपलं उत्तर आलं -5। 16 अधिक -3। इथं 16ला चिन्ह नाही म्हणजे चिन्ह आहे अधिक। अधिक 16 अधिक -3 चिन्हे वेगवेगळे असतील तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी करतात आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात। 16 मधून 3 गेल्यावर किती राहतात 13 आणि या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं द्यायचं। मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे प्लसचं आहे। अधिक 13 किंवा 13।